मला अर्जंट बोलवून घेतलंस? हो, खूप बरं झालं तुम्ही आलात ते. इथे फार मोठा गोंधळ झालाय आता. म्हणजे इम्पॉसिबल. गायत्री, मला काहीतरी गडबड वाटते या प्रकारात. आम्हाला सगळ्यांनाही तसंच वाटतंय. पण मला एक सांगा, हे सगळं सिद्ध होईपर्यंत मुक्ताला तिथेच राहावं लागेल? या अशा अवघडलेल्या परिस्थितीत ती... डोंट वरी गायत्री, मी आहे ना. खरंच तुम्ही प्लीज काहीतरी करा. आपण तिला सोडवलं पाहिजे हो तिथनं. हो, मी करतो. अरे बापरे, खरं म्हणजे उशीर झालाय. पण नाही, काळजी करू नको. मी करतो. काय सांगताय तुम्ही? किती छान. खरंच आता मुक्ता सरदेसाईंना पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागणार तर. वा, खरंच मस्त बातमी आहे. आता कितीतरी दिवसांनी मला अगदी छान झोप लागणार आहे. हो, पण त्या मुक्ताला पोलीस स्टेशनमध्ये कशी काय झोप लागेल कुणास ठाऊक. बिचारी. ग्रेट न्यूज, बट थँक्स. एसीपी साहेब, मी विनायक रणदिवे. मी ओळखतो विनायकराव तुम्हाला. बसा. थँक्यू. बोला रणदिवे साहेब, काय काम काढलं? एसीपी साहेब, तुम्ही मुक्ताला पकडून इथे लॉकअपमध्ये ठेवले. तुम्ही लहानपणापासून तिला ओळखता ना. तुमच्या मित्राची मुलगी आहे ना ती. तुम्हाला असं वाटतंय का ती आपल्या नवऱ्याचा खून करू शकेल? विनायकराव, काय आहे, हो कायदा तुम्हालाही कळतो, मलाही कळतो. कायद्याने आमचे हात किती बांधलेले असतात तुम्ही जाणता विनायकराव. अहो, मुक्तानी सागरला दरीत ढकललं हे पाहणारा साक्षीदार आमच्याकडे आलाय. त्यांनी तसा लेखी जबाब दिलाय. असे भाड्याचे साक्षीदार खूप मिळतात, हे तुम्हालाही चांगले ठाऊक आहे. बरोबर आहे विनायकराव, पण कोर्टात जोपर्यंत हे सिद्ध होत नाही ना की हा साक्षीदार खोटा आहे, तोपर्यंत माझा नाईलाज आहे. आम्हाला आमची कारवाई करायलाच पाहिजे. ठीक आहे, मी मुक्ताला लवकरात लवकर जामीन मिळेल याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडनं एक फेवर पाहिजे. येस, बोला ना. एसीपी साहेब, मुक्ता खूप अवघडलेल्या परिस्थितीत आहे. तिची काळजी घ्या प्लीज. आय नो विनायकराव, डोंट वरी. अहो, ती मला मुलीसारखीच आहे. मी तिला भेटू शकतो? ओ येस, एक मिनिट. जाधव, ती मुलगी आहे ना मुक्ता, साहेबांना तिच्याकडे घेऊन जा. थँक्यू सर. थँक्स. राजा, मी आहे ना. हे बघ, मी तुला इथून लवकरात लवकर घरी घेऊन जाईन. कशाला?
सागरला मीच तर मारलंय. इथे सगळे तेच म्हणतायत. मग तुम्ही मला कसे सोडवणार आहात? माझ्या सागरला मीच मारलंय. मीच त्याला ढकलून दिलंय, मारून टाकलंय त्याला. हो, सागरला मीच मारलंय. मुक्ता, इतकं हळवहून चालणार नाही. हे बघ, इतका त्रास करून घेऊ नकोस. बाळासाठी सुद्धा ते चांगलं नाही, हो ना? बाळाला सगळंच माहितीये. तोही मला तेच म्हणतोय की आई तू वाईट आहेस, तू बाबाला मारलेस. तुम्ही कोणीच ऐकू शकत नाही आहात ना, पण मला कळतंय. बाळ पण मला हेच सांगतंय, कारण त्याने सगळं बघितलंय. तोही मलाच दोष देतोय. मी मारलंय ना सागरला, मला द्या शिक्षा, फाशी द्या, मला मारून टाका, मला खरंच मारून टाका, मला नाही जगायचंय. सागरला मी मारलंय, मी मारलंय सागरला, मी मारलंय सागरला, मी मारलंय सागरला, मला द्या फाशी तुम्ही.
कसं वाटतंय आता? आपण कोण? मी दत्ता. इथे भाजी पिकवतो आणि मुंबईला नेऊन विकतो. काल रानात सापडलास. मला वाटलं मेलायस की काय, पण बेशुद्ध होतास. म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. हे तुझ्यासाठी खायला आणलंय, ते खाऊन घे. तू कुठचा आहेस, कोण आहेस, तुला घरी कसं पोचवायचं हे आपण निवांत बोलू. डोकं सुन्न झालंय, काहीच आठवत नाहीये. ठीक आहे, आराम कर, आठवेल हळूहळू. तुमची हरकत नसेल तर मी ते 1-2 दिवस राहिलो तर चालेल? अरे 4 दिवस राहा, बरं वाटेपर्यंत राहा, पण दिवसभर एकटा राहशील ना, कारण मी आता मुंबईला भाजी विकायला चाललोय. तुझ्यासाठी जेवण ठेवलंय, ते जेवून घे आणि आराम कर, ठीक आहे? बहुतेक पापाचं प्रायश्चित्त व्हायचं म्हणूनच मी वाचलो. मेलो असतो तर बरं झालं असतं. मुक्ता, मला तुला भेटावंसं वाटतं ग, तुझ्याशी बोलावंसं वाटतं, पण काय करू? आय एम सॉरी मुक्ता, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे ये ज्योती ये. आय एम सॉरी पप्पा, काल मी येऊ शकले नाही ना. अरे काय प्रॉब्लेम नाही का एवढा. अहो काय झालं माहितीये, काल मी डबा भरून इकडे यायला निघाले, रिक्षात बसले आणि अचानक मागे लक्ष गेलं तर गाडीत मम्मा होत्या. म्हणजे माहित नाही आता मम्मा माझ्याच मागावर होत्या की नाही, पण म्हणलं रिस्क नको. एनिवे, डॉक्टर आले होते. काय म्हणाले? काय म्हणणार, झाल्यात सगळ्या टेस्ट वगैरे झाल्यात. 3-4 सिटिंग्स नंतर नवीन पाय लागेल असं म्हणतात. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बरं वाटत असेल ना पप्पा? हा वाटतंय, पण खरं सांगू तुला, हे एवढे दिवस असं अपंग असल्याचं फिलिंग एका दिवसात जाईल असं नाही वाटत आहे मला. जेव्हा खरंच मी स्वतःच्या पायावरती उभा राहीन आणि चालायला लागेल ना, तेव्हाच खरं वाटेल मला. ज्योती, आणि हे सगळं होण्यामध्ये मला तुझी खूप मदत झाली हे पप्पा पुरे प्लीज. ओके. आय एम शुअर लवकरात लवकर तुम्ही दोन्ही पायांवर चालायला लागाल. अरुणराव, तुमची युक्ती अगदी कामी आली बरं का. म्हणजे अहो, मुक्ताताईनं अटक झाली ना. स्वतःच्याच नवऱ्याचा खून केला असा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. बिचारी मुक्ता. मेघना वहिनी, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं, एक सोपासा उपाय आणि जबरदस्त धक्का. अरुणराव, आणखीन एक चांगली बातमी आहे. अच्छा, काय? आत्ताच मला त्या युनियन लीडरचा फोन आला होता. कोण? अहो, असं काय करताय? पद्माकर भाऊजींची कंपनी सुलोचना देवी फार्म प्रोडक्ट्स, तिकडे त्यांनी माणसं कमी केली होती, मी सांगितलं होतं ना. हां, तर त्या युनियन लीडरचा मला आत्ताच फोन आला होता.
तिकडच्या वर्कर्सनी संप करण्याचा स्टँड घेतलाय. येस अरुणराव, तुम्ही बघाच कैलासवासी सुलोचना देवी फार्म प्रोडक्ट्स कंपनीला टाळं लागतं की नाही ते. पद्माकर भाऊजींची चारी बाजूनी अशी कोंडी झाली पाहिजे ना की कोर्टात विल चॅलेंज करायची त्यांच्यात हिंमतच उरली नाही पाहिजे. होईल, अगदी तसंच होईल मेघना वहिनी. आय नो. ऑल द बेस्ट. आणि काही लागलं तर मी आहेच ना. थँक्स. बाय. माय गॉड, काय आहे? पाणीपुरी, भेळपुरी, चाट आयटम्स. कोणी येणार आहे का पाहुणे वगैरे? पाहुणा यायला अजून खूप अवकाश आहे, पण पाहुण्याच्या फरमाईशी मात्र चालू झाल्यात. कळतंय मला, कळतंय. निमित्त पाहुण्याचं करायचं आणि स्वतःचे लाड पुरवायचे. तसं नाही ग विनी. विनी, आपण ना बायका जन्मभर इतरांचेच लाड पुरवतो. हे एकच निमित्त असं असतं जेव्हा सगळे आपले लाड पुरवतात. आपण नुसतं पदार्थाचं नाव काढायचं आणि ते समोर हजर असतं. विनी, आणि खूप दिवस ना चाटच खाल्लं नव्हतं. मी म्हटलं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच बनवूया ना, सगळेच खाऊ शकू. एक मिनिट, मी बघते. हॅलो विनी, गौरी बोलते. हा गौरी, बोल. विनी, मुक्ताला पोलिसांनी अटक केली आहे. काय? अगं का? अगं सागरच्या खुनाचा आरोप आहे तिच्यावर. पण हे कसं शक्य आहे? आय मीन, काहीतरी गैरसमज झाला असेल ग. हे बघ विनी, मलाही यातलं फारसं काही माहित नाहीये. फक्त एवढंच माहितीये की पोलिसांना असं वाटतं की मुक्ताने सागरला ढकललं म्हणून तो मेलाय. मला जशी जशी इन्फॉर्मेशन मिळत जाईल तसं मी तुला नक्की कळवेन. ओके? काय झालं? गौरीचा फोन होता. मुक्ताला अटक केली सागरच्या खुनासाठी. काय? काही कळतच नाही. ह्या मुक्ताच्या नशिबात नक्की काय लिहून ठेवलंय? गॉड, आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. विनी, अगं एखाद्याचं नशीब फिरावं तरी किती. आपल्याला मुक्ताला सोडवायला हवं. पोलिसांकडे काहीतरी पुरावे आहेत म्हणून तरी तिला अटक केली ना. आणि तसं नसतं तरी आम्ही तिला सोडवायला गेलो नसतो. हे साक्षी पुरावे राहू दे बाजूला. ती मुलगी आता अवघडलेल्या स्थितीत आहे. कसंही करून आपण तिला सोडवायलाच हवं. आम्ही एकदा सांगितलं ना, नाही. तुम्हाला वाटतं तुमचा हा निर्णय योग्य आहे? हो. ठीक आहे, मग मी मुक्ताची काळजी घ्यायला समर्थ आहे.